खूप टाइमापासून बिझनेस करत आहात पण त्याच्यात ग्रो नाहीये. रेंज कुठली चालते त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर काय करत आहेत त्याच्यावर ध्यान ठेवून बिना पैसे खर्च करण्याची माउथ टू माउथ पब्लिसिटी तुमच्या दुकानाची तुमचे कस्टमर स्वतःच करणार आहेत. इंटेरियर तुम्ही थोडंसं सुधरवून घ्या, बाहेर बोर्ड व्यवस्थित नसेल तर तो करून घ्या. कलेक्शन जर एका टाईपचं सेल आउट करत असणार तर त्याच्यात सुद्धा अपडेट करा. एरिया अकॉर्डिंग तुमच्या कस्टमर्स अकॉर्डिंग कलेक्शन अपडेट करा, प्राइस अपडेट करा. मॉडेलिंग फोटोज किंवा व्हिडिओ पाहिजे असतील ना तर तेही आमची कंपनी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. खूप टाइमापासून बिझनेस करत आहात पण त्याच्यात ग्रो नाहीये किंवा मग आपण म्हणतो ना की एक फायनान्शियली स्टेबिलिटी यायला पाहिजे, ते नाहीये. भरपूर कस्टमर्स यायला पाहिजेत, डेलीच्या डेली खूप सारी पर्चेसिंग त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे, तसं काही होत नाहीये. तर बिझनेसला ग्रोथ करण्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमधनं समजणार आहोत. तर मंडळी, मी हेमलता सोनार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते पनिका इंडियाच्या या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण 5 ट्रिक अशा पाहणार आहोत ज्याच्याने तुमचा थांबलेला बिझनेस पुन्हा एकदा उठून धावायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय ना, तर अगोदर तर तुम्ही तुमची लोकेशन पाहून घ्या. जिथे तुमची शॉप आहे तो एरिया डेव्हलप आहे का नाही, किंवा तिकडचे कस्टमर्सला काय टेस्ट पाहिजे आणि त्या टेस्ट अकॉर्डिंग किंवा त्यांची प्राइस अकॉर्डिंग तुमच्याकडे व्हरायटीज आहे का नाही, ही एक वस्तू तुम्ही पाहून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुमचं कलेक्शन अपडेट करा. किंवा जर तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडे काय व्हरायटीज आहेत, ते सेल आउट काय करत आहेत, त्यांचा बिझनेस चांगला चालत असेल आणि जर त्यांची प्राइस रेंज आणि तुम्ही जे आर्टिकल्स विकत आहेत त्यांच्या प्राइस रेंजमध्ये जर डिफरन्स असेल ना तर त्यालाही दूर करा. आणि त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, योग्य त्या व्यापारीकडनं जुळावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मिळणारा माल तुम्हाला एकदम स्वस्त प्राइसमध्ये मिळेल आणि मग तुम्ही चांगल्यापैकी प्रॉफिट काढून त्याला सेल आउट करणार, तर तुमच्या कस्टमर्सला पण तो पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये अवेलेबल झाला पाहिजे. किंवा मग आता समजा की तुम्ही सेल आउट करत आहात फक्त साड्यांचं आर्टिकल, बस. आता मंडळी, अपग्रेड होत आहे दुनिया, ठीक आहे. अगोदर काय होतं ना, फक्त साड्याच वेअर केल्या जायच्या, पण आताची जी जनरेशन आहे किंवा नवीन ज्या सुना वगैरे आहेत ना, त्या जॉब करतात किंवा काही स्टुडंट्स असतात, कॉलेज किंवा स्टडी आपली कंटिन्यू करतात लग्नानंतरही, तर त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वाचं काय असतं माहिती का, ते कुर्तीज, ड्रेस मटेरियल, सूट हे सर्व काही वेअर करतात. किंवा थोडंफार इंडो वेस्टर्न लुकमध्ये जर आउटफिट्स असतील तर तेही वेअर करणं पसंत करतात आणि घरातनं आता अलाउडही केलं जातं. तर तुम्हाला नुसतं साड्या विकत असतील किंवा नुसतं ड्रेस मटेरियल विकत असाल किंवा नुसतं कुर्त्याच विकत असतील ना, तर त्याच्यासोबत सोबत तुम्हाला कलेक्शनही वाढवावं लागेल. जसं की तुम्ही पाहू शकतात, साड्यांसोबत सोबत तुम्हाला या टाईपचं कुर्तीजचं कलेक्शन आहे. पेअरमध्ये, टू पीस, 3 पीस, सिंगल कुर्तीज वगैरे मध्ये कलेक्शन आहे ना, जे अपडेट करावं लागेल, जेणेकरून जर साडी घ्यायला आलेला कस्टमर आहे आणि त्याला सूटची किंवा कुर्तीची रिक्वायरमेंट आहे ना, तर साडी सोबत सोबत कुर्ती किंवा सूटही तुमचा सेल आउट झाला पाहिजे. तो कस्टमर तुमच्या शॉपमध्ये जो व्हिजिट करतो तर दुसऱ्या शॉपमध्ये त्या रिक्वायरमेंटसाठी जायला नको. म्हणजे तुमच्या दुकानात आल्यानंतर त्याला जे जे हवंय ते तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे, तेही त्याच्या टेस्ट अकॉर्डिंग आणि त्याला पाहिजे त्या रेट्समध्ये. बस, तुम्हाला कलेक्शन अपडेट करायचे, रेंज कुठली चालते त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर काय करत आहेत त्याच्यावर ध्यान ठेवून, लक्ष देऊन तुमच्याकडे कलेक्शन अपडेट करायचे. व्यापारी जर तुम्ही बरोबर सिलेक्ट नसेल केला तर चांगला व्यापारी सिलेक्ट करा, सुरतला या, व्हिजिट करा. भरपूर व कलेक्शन तुम्हाला पनिका इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे. बेस्ट क्वालिटी सोबत पनिका इंडियामध्ये तुम्हाला व्हरायटी प्रोव्हाइडेड करते, तेही अगदी फॅक्टरी रेटमध्ये. शिवाय सणावारांची सीझन असते ती अपडेट होत असते, म्हणजे तर त्याप्रमाणे तुमच्या शॉपमध्ये सुद्धा कलेक्शन अपडेट झालं पाहिजे. जसं की मॅरेज सीझन आता चालत आहे. आता मॅरेज सीझनमध्ये जर कलेक्शनची गोष्ट करू ना, तर लेहंगे वगैरे आहेत किंवा या टाईपच्या हेवी सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे, क्रॉप टॉप्स वगैरे आहेत, या टाईपच्या डिझाईन्स जास्त डिमांडमध्ये असतात. तर थोडंफार कलेक्शन त्या टाईपचं पण जर तुम्ही ठेवलं ना, तर तुमचा सेल सीझन अकॉर्डिंग सुद्धा वाढणार आहे. आता काय ना, लग्नात या टाईपचे कलेक्शनची डिमांड असते, पण तुमच्याकडे रेग्युलर वेअर पण कलेक्शन आहे, म्हणजे की घेण्या देण्यासाठी सुद्धा साड्या तुमच्या ज्या आहेत त्या विकल्या जातील. आणि नवीन कलेक्शन जे तुम्ही अपडेट केलंय ना, जसं की लेहंगे वगैरे किंवा या टाईपच्या सिल्क साड्यांचं कलेक्शन,
तेही सोबत सोबत सेल आउट होणार आहे, म्हणजे की नव्या माल सोबत जुना मालही तुमचा हँड टू हँड विकला जाणार आहे. तर ही एक सिंपलची ट्रिक आहे जी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अपडेट करू शकतात. बरं मंडळी, जर दुकान आजोबा वडिलांच्या टायमाचं असेल, त्याला तुम्ही रंगरंगोटी केली नसेल, लाइटिंग चांगल्या नसतील, बोर्ड वगैरे बाहेरचा एंट्रन्स चांगला नसेल, तर तुम्हाला तेही अगदी काम करून व्यवस्थित करून घ्यावं लागेल. कारण तुम्ही जर पर्णिका इंडियाला व्हिजिट करताना तर तुम्ही पाहू शकतात इथे अगदी अपग्रेड तुम्हाला सर्व वस्तू मिळतात. एंट्रन्स तुम्हाला बेस्ट मिळतो. तुम्हाला एंट्रन्स केल्यानंतर सुद्धा इथे काय काय व्हरायटीज मिळतात त्याचं तुम्हाला लक्षात येतं, किंवा कुठल्या फ्लोअरवर कुठलं डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला लक्षात येतं. तर काय ना, येणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की हो, खूप चांगल्या ठिकाणी आपण आलो आणि इथे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला व्हरायटीज मिळणारच आहेत. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींवर सुद्धा लक्ष द्या. अजून एक महत्वाची टिप म्हणजे की तुमच्याकडे जे कस्टमर येत आहेत, नेहमी येत आहेत, डेली येत आहेत, त्यांचा एक नंबर तुम्ही घेऊन घ्या, मोबाईल नंबर, आणि त्या कस्टमरच्या मोबाईल नंबरच्या डिटेल प्रमाणे तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तुमच्या शॉपच्या नावाचं तयार करून घ्या. डेली डेली एखाद्या साडीचा किंवा एखाद्या लेहंग्याचा किंवा एखाद्या कुर्तीचा व्हिडिओ, सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे घेऊन एखादा ट्रेंडी सॉन्ग लावून तुम्ही त्याला एडिट करू शकता इझिली फोनवर, आणि मग ते तुम्ही त्या व्हॉट्सअपवर शेअर करा. याच्याने काय होणार आहे ना, जर डेली तुम्ही या टाईपचं कलेक्शन, एखादा शॉर्ट किंवा फोटो, त्याच्यात कलर चार्ट किती आहे, त्याची प्राइस तुम्ही कुठली लावली आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही डिटेलिंग करून टाकलं ना, तर तुमचे जे कस्टमर्स आहेत ना, त्यांना कल्पना येणार आहे की तुम्ही नेहमी काहीतरी नवं आणत आहात तुमच्या शॉपमध्ये, आणि त्यांना असं वाटेल की तुम्ही रोज काहीतरी नवं आणतात, म्हणून तुम्ही खूप मोठे व्यापारी आहात आणि तुमच्याकडे खरंच होलसेल रेटमध्ये त्यांना व्हरायटीज मिळते आणि तुमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे, ह्याच्यावर सुद्धा त्यांचा ट्रस्ट होणार आहे. आणि मग त्यांना जर रिक्वायरमेंट असेल तर ते तुमच्या शॉपमध्ये व्हिजिटही करणार आहे त्याच्यासाठी, किंवा मग त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये कोणाकडे रिक्वायरमेंट असेल तर ते तुमचं नाव, तुमच्या दुकानाचं नाव सजेस्ट सुद्धा करणार आहे. म्हणजे की बिना पैसे खर्च करण्याची माउथ टू माउथ पब्लिसिटी तुमच्या दुकानाची तुमचे कस्टमर स्वतःच करणार आहेत. बरं, दुकानाच्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर छोटेसे बोर्ड्स, बॅनर्स जर तुम्ही लावले ना, जसं चौकावर, गल्लीत शिरताना किंवा लाईटांचे खांब असतात त्याच्यावर, तर येता जाता प्रत्येकाच्या नजरेत पडणार आहे. तर तीही पब्लिसिटी तुमची आपण म्हणतो ना छोट्याशा अमाऊंटमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये होणार आहेत. तर मंडळी, या काही टिप अँड ट्रिक्स होत्या ज्या तुमच्या बिझनेसला ग्रो करू शकतात. जसं की तुमचं इंटेरियर तुम्ही थोडंसं सुधारून घ्या, बाहेर बोर्ड व्यवस्थित नसेल तर तो करून घ्या, कलेक्शन जर एका टाईपचं सेल आउट करत असणार तर त्याच्यात सुद्धा अपडेट करा, त्याच्यात अजून व्हरायटीज घ्या, तुमच्या एरिया अकॉर्डिंग, तुमच्या कस्टमर्स अकॉर्डिंग कलेक्शन अपडेट करा, प्राइस अपडेट करा. आणि जर तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये हे सर्व कलेक्शन पाहिजे असेल किंवा बिझनेस रिलेटेड गाईडलाईन पाहिजे असेल जेणेकरून तुम्ही अजून सुंदर पद्धतीने बिझनेस करू शकाल, तर तुम्ही पर्णिका इंडिया सोबत नक्की जुळू शकता. स्क्रीनवर नंबर चालत आहे मंडळी, तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता, आमची ऑनलाईन टीम मेंबर्स बरोबर संपर्क करू शकतात, जिथलं तुम्हाला सर्व डिटेल्स अवेलेबल होणार आहे. बरं, जर ऑर्डर करायचं असेल, एखादा आर्टिकल तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या एरिया अकॉर्डिंग चालत असेल, हायली डिमांडमध्ये असेल, तर व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करू शकतात, त्याचे फोटोज वगैरे तुम्ही मागवू शकतात, किंवा मग जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट बनवू शकता, किंवा मग व्हॉट्सअप ग्रुप बनवू शकतात, इंस्टाग्राम, फेसबुकवर तुमचे कस्टमर्सची जी डिटेल आहे त्याच्यावर तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यासाठी जर मॉडेलिंग फोटोज किंवा व्हिडिओ पाहिजे असतील ना, तर तेही आमची कंपनी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. जर तुम्ही तो प्रोडक्ट घेतला असेल आणि त्याची मॉडेलिंग व्हिडिओज किंवा फोटोज असतील तर ते तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा तुमच्या कस्टमर्स बरोबर इझिली डील करू शकता. आणि या सर्व गोष्टींनी काय होणार आहे ना, जर समजा तुम्ही युट्यूबवर चॅनल बनवलं तुमच्या शॉपच्या नावाचं, इंस्टाग्रामवर पेज बनवलं, फेसबुकवर, तर नुसतं तुमच्या एरियाचे किंवा तुमच्या गावाचे जे कस्टमर आहेत जे तुमच्यापर्यंत येत आहेत त्या व्यतिरिक्त दुसरे जे कस्टमर्स आहेत ना तेही तुमच्याकडे येणार आहेत. ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी तुम्ही सुरू करू शकता, शिपिंग वगैरे लावून तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदी तुमचा माल विकू शकता मंडळी. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर लक्ष देणार आणि स्वतःला जमान्याप्रमाणे, दुनियेप्रमाणे अपडेट करणार ना, तर बिझनेस तुमचा खूप सुंदर असा चालणार आहे आणि तुम्ही चांगल्यापैकी नफाही कमवणार आहात. या टाईपचे भरपूर आयडियाज आहेत, त्या मिळवण्यासाठी आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा. स्क्रीनवर नंबर चालत आहे, कॉल करा, इन्क्वायरी करा, त्यांच्याकडनं तुम्हाला जी पण माहिती हवी असेल ती आरामात मिळणार आहे, किंवा डायरेक्ट व्हिजिट करा पर्णिका इंडिया सुरतला येऊन.